तर मित्रांनो थोडासा प्रॉब्लेम झालाय, गाडी झाली पंक्चर आणि आम्ही हायवेलाच आहोत. रथ आला, रथ इकडं, ए रथ आला, रथ आला, रथामध्ये आल्यात. कसा रथ आहे रथामध्ये. हे गाईज नमस्कार, जय शिवराय, श्री स्वामी समर्थ. पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं मनापासून धन्यवाद करतो. तर मित्रांनो आज चाललो घरी. आम्ही आता जरा मंदिराकडे जाऊन येतो. आज घरचा प्रवास मस्तपैकी. ओढ नाही लागत घरी जायची मन, पण काय करणार, जावंच लागत. तर मित्रांनो आपल्या चॅनलला कोण नवीन असेल तर सबस्क्राईब करा न विसरता आणि आजचा प्रवासाचा आनंद घ्या घरी जाण्याचा. चला आता मित्रांनो आता डायरेक्ट चालू मंदिराकडे. मंदिराकडून प्रदक्षिणा घालतो आणि नंतर परत बार्शी सोडायची आहे. चला आता मित्रांनो बाय. तर मित्रांनो आता शेवटचा फेरा, तर मंदिराकडे चाललो आहे आता प्रदक्षिणेला. आणि आज सोमवार आहे, कालची एकादशी, आज बारस सोडून आम्ही निघणार. तर शेवटचा फेरा मारायला चाललो मंदिराच्या इकडं. आणि सकाळचं वातावरण पण भारी आहे मित्रांनो. 6:15 झालेत आता. मजा चल. तर मित्रांनो सकाळची सुरुवात सोमवारची आजची, बार्शीचा दिवस आणि काय एकदम भारी वाटतंय बघा. आज सगळी लोक जाणार बारस सोडून आपल्या प्रत्येक घरी, प्रत्येकाच्या घरी जाणार आज. आता आम्ही जेवण वगैरे करणार आणि निघणार. आणि पब्लिक किती सकाळी समोर आहे. तर मित्रांनो खूपच मजा आली आणि आता घरचा प्रवास आहे. तर मित्रांनो मी या गोष्टीवर एक बोलू शकतो की जगात भारी पंढरीची वारी. तर मित्रांनो कंप्लीट 7 वाजलेत आणि आता बारस सोडायला आमची सगळी बसलेत. गावाला इकडे आप्पा पण आहेत. मित्रांनो जेवायला या. मित्रांनो जेवायला या मस्तपैकी. आता बारस सोडून बसले तिकडे. तर मित्रांनो आता घरी जायची वेळ झाली आणि आता ब्राह्मण तात्या म्हणजे घराचे मालक हे आता सगळ्यांना टिला लावण्याचा करतात कार्यक्रम आणि त्यांना पैसे गोळा करतात. सगळ्या जायची तयारी आहे. तर मित्रांनो निघालो सगळे आता, बॅगा वगैरे टाकल्या. थोड्या निघू आता. बाय बाय. इकडे पण बाय बाय, तिकडे पण बाय बाय. हो महाराज चला. तर मित्रांनो माझ्या बॅगा इकडे ठेवल्यात आणि आता थोड्या उशिरात निघतो. बाकी निघले तिथं सगळं. बघा इकडे बॅगा ठेवल्यात. तर मित्रांनो आलो आम्ही लोकेशनला आणि 1.5 किलोमीटरच्या अंतरावर बस होती. तर सगळी चालत आलो नाही का, आता चालत आलो आम्ही, एन्जॉय केला. जाम एकदम शिकत झाली. रिक्षा आम्ही केलीच नाही, डायरेक्ट चालतच आलो. 1.5 किलोमीटर अंतरावर, 1.5 ते 2 किलोमीटर होईल आमच्या लोकेशन पासून, म्हणजे रूमच्या पासून. आणि सगळं प्रत्येक आता बॅगा व्यवस्थित ठेवतात.
आणि निघू इथून आता. 8:45 झालेत आता. डायरेक्ट घरच्या प्रवासाला. रथ आला, रथ इकडं. ए रथ आला, रथ रथ आला. रथामध्ये आल्यात. कसा रथ आहे? रथामध्ये आल्या. रथामध्ये रथामध्ये आल्यात. रथात कमाल आहे. रथात आली माणसा. एक नंबर. नाक केला पण. टांगा पलटी आला, नाक केला. फायनली मित्रांनो निघालो आम्ही. सगळी बसल्यात. बस 9 वाजून 10 मिनिटांनी आमचे सुटले. डायरेक्ट पंढरपूर ते सांगा. मध्ये मध्ये स्टॉप होईल आमचा. चहा नाश्ता. तर मित्रांनो थोडासा प्रॉब्लेम झालाय. गाडी झाली पंक्चर आणि आम्ही हायवेलाच आहोत. सगळे बघू शकता. अजून जेवलो ना. अजून दुपारच्या आता 2 वाजायला आल्या. आणि इथून 150 किलोमीटर असेल अजून असं वाटतंय. 150 किलोमीटर आहे. पंक्चर झाल्यामुळं सगळी वाट लागली आमची. सगळी उतरतात. बाकी सगळी चालत चालले ना. हायवेला असल्या पुढं चालेल चालत. आमची दिंडी इकडे चालली ना. इकडे पंक्चर झाले बघू शकता. मच्छा सुपरवायझर आहे आमचा. मच्छा वॉचमॅन का? मला पण माहिती नाही मित्रांनो कुठे आहे काय. मच्छा कुठं आपण काय समजत नाही कुठे आहे. पण 150 किलोमीटर आहे. आता आम्हाला वाटलं जेवायचा टाइम झालाय. बोलू आता जेवू मस्त पैकी कुठेतरी. सगळ्या वाटत लागली नाही का. गेल्या वर्षी पण असंच झालं. गेल्या वर्षी पण असं टायर फुटला. गेल्या वर्षी येताना टायर फुटला. दरवर्षी काय नाही. बाय माझे एक धावला. बोल धावला. एक धावला. बोल 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 धावला. बोल. हे महाराज आमचे कीर्तनकार महाराज सुदर्शन महाराज मते. एकदम भारी कीर्तन असतो मित्रांनो. हा 1 नंबर कीर्तन असतो सुदर्शन महाराजांचा. बायाची आमच्या जॉब झाली असं वाटतंय. सुनबाई मागे नाही, सुनबाई पुढे. अशोक दादा. ए अशोक दादा काहीतरी बोल. बोल कुठं आलो आपण. कुठं आलो बोल. काय बोल. काय बोल माहित नाही कुठं आलो. बघा लागेल ना पुढे. काय कल्पना नाही. तर मित्रांनो लोकेशन बघा. या हॉटेलला थांबलो आम्ही आता. तर इथून एक माहिती मिळाली मित्रांनो की ब्रिजच्या पलीकडे पुणा आणि ब्रिजच्या अलीकडे सातारा. म्हणजे असा इथं फॉर्म्युला आहे. बाउंड्रीवरच होत. तर मित्रांनो या हॉटेलला थांबलो आम्ही. हायवेच्या बाजूलाच आहे. बस पंक्चर झाली म्हणून सगळा लफडा आला. पण आता इथं जेवून घेतो. इथून बापूसाठी कॉफी मागवले. बापूला उपवास आहे का बापू. कॉफी घे घे. यांची व्हिडिओ घेऊ दे बाबा. मस्त जेवायला बसल्यात. हा नाही नाही चहाचे पैसे नका देऊ. हा 1 नंबर. जेवण 1 नंबर आहे. हा मस्त. ओके. अजून इकडे भेटला नाही. आप्पा काय 2 शब्द बोलता का. बोला.
गाडी फार सुंदर आली त्यांनी. हा फक्त मधीत देवाला बसले. बर उत्तम जेवण दिलेलं आहे. तुम्हाला अजून आलं नाही. टांगा पलटी. हा ब्रँड आहे ना. अजून इकडे पण आला नाही. तर मित्रांनो जेवण आलं आपल्याला. इकडं पनीरची भाजी आहे, डाळ, राईस, रोटी आणि इकडे दादा बसलाय. तात्याचं जेवण झाला. आता आम्ही जेवण घेतो पद्धतशीर. तर मित्रांनो मस्त जेवण वगैरे झालं पद्धतशीर. आता जाम बरं वाटला. बापरे 3:45 झालेत. आता घरी झाला जाम रात्र होणार आहे असं वाटत आहे. कारण 145 किलोमीटर आहे इथून. चला कसे राहिले फुकण्या या जुन्या काळातल्या फुकण्या आपल्या. एक नंबर बाबा. पण घेतलं वाटतं आमच्या. कसे धावताना बघा. येताना वाटतं पुढं. तर मित्रांनो फायनली पोचलो घरी. आता बघू शकता सगळे न्यायला आले. इकडे आई आले. कमानी आपली आय लव्ह सावळे. जाम अवतार बेकार झाला आणि आता कंप्लीट 8:45 झाले. या टायमाला पोचलो आम्ही. आता घरी फ्रेश वगैरे होतो पद्धतशीर. काय दिसत नाही. हे मच्छा जाऊ पुढे. हा अरे बाबा. बोल बोल बोल. बघू शकता आता पप्पले पंढरपूरची आणि मायरानीची मायरची पप्पाची आठवण आली. मायर बोल. जाम मजा आली मित्रांनो. बॅगा बिगा चालू आहे. मायरा रामकृष्ण.